स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करणारा कर्नाटकातील आरोपी मार्केट यार्ड लोणार वसाहत परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज मार्केट यार्ड लोणार वसाहत परिसरात सापळा रचून निपाणी तालुक्यातील गजबरवाडी इथं राहणाऱ्या सुमित महादेव निकम या घरफोडी करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्याच्याकडून 6,78,400 रुपये किमतीचे 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत। संशयित आरोपी निकम यानं मुरगुड, राधानगरी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 2 तर कुरुंदवाड आणि आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार तुकाराम राजगिरे, सुरेश पाटील, सागर माने, आयुब गडकरी, अमित मर्दाने, सुप्रिया कात्रट, यशवंत कुंभार, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी केली।